नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। छत्रपती शिवाजीनगर परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त नागरिक व महिलांनी नगरसेविका कल्पनाताई लांजेवार यांच्या पुढाकाराने आणि माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीवर धडक मोर्चा काढला। यावेळी वीरेंद्रभाऊ जगताप यांनी वीज पुरवठ्यातील अनियमितता व मेंटेनन्समधील कथित भ्रष्टाचारावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला। वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील तांत्रिक अडचणी 3 दिवसात दूर करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले। दरम्यान दिलेल्या मुदतीत समस्या न सुटल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला। या मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। शिवाजीनगर स्टेशन पॉईंट चांदूर रेल्वे इथल्या महिलांची आज MSEBच्या कार्यालयावर कल्पनाताई लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आणलेला होता। मला विनंती केल्यामुळे मी सुद्धा हजर झालो। मूळ समस्या ही आहे की रात्री एक दीड नंतर त्यांची लाईन जाते पहाटे 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत, आणि तोच मूळ गरमीचा आणि झोपेचा वेळ असतो। तसंच जेव्हा नगर परिषदेचे नळ आठवड्याभरातून एकदा येतात त्यावेळेस त्यांची लाईन जाते आणि 100% मजूर वर्ग असलेला हा भाग आहे। त्या मजुरांचं मजुरीला जाणं होत नाही, पाणी भरणं होत नाही, आठवड्याभराचा स्टॉक करून ठेवणं होत नाही, आणि मग त्यांना मजुरीला न जाता पाणी भरायसाठी दिवस गमवावे लागतात। प्यायचं पाणीसुद्धा भरून येत नाही। अशा परिस्थितीमध्ये शहरातलं जे पायाभूत सुविधाचं विकासाचं काम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, ते या भागाचे आमदार यांचं दुर्लक्ष आहे। त्यांना कमिशन खोलीमध्येच वेळ आहे। आमच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नारा होता 10-25% टक्केवारीमध्ये कमिशन घेण्यामध्ये त्यांना वेळ जातो असल्यामुळं नागरिकांच्या मूलभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा या विकास कामांकडे त्यांचं लक्ष नाही। आठवड्याभरातून नळ येत नाही तेव्हाही त्यांचं लक्ष नाही। आणि शहरामधली लाईनसुद्धा आमचे निवास सूर्यवंशी सांगत होते, आम्ही 14दा सांगत होते, 30-40 वेळा लाईन जाते शहरात दिवसात। लाईन दुपारची जाते, म्हणजे झोपेच्या वेळी जाते किंवा रात्री झोपेच्या वेळी जाते। तेव्हा यामध्ये आमदार साहेबांचं पूर्णपणे असलेलं दुर्लक्ष हे त्यासाठी कारणीभूत आहे। आणि म्हणून या महिलांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आलो। आज जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी देवाते साहेब, अंधारे साहेब यांच्याशी चर्चा करून 3 दिवसात शिवाजीनगर चांदूर रेल्वे इथला वीज पुरवठा रेग्युलर होईल असं लेखी आश्वासन या महिलांना कल्पनाताईंच्या नावाने त्यांनी दिलेलं आहे। ते घेऊन नंतरच आम्ही हा 2-2.5 तासाचा घेराव उठवलेला आहे। आणि शहरामध्ये सुद्धा जे मेंटेनन्सचे काम आहे, प्री मान्सून म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या आधी वाकलेले पोल उभे करणे, ढिले झालेले तार टाईट करणे, हे कामं गेल्या 3-4 वर्षामध्ये झालेच नाही। फक्त बिलं काढल्या गेले, पैसे खाल्ले गेले, आणि त्याच्या भ्रष्टाचाराची 50 कोटीचा भ्रष्टाचार चांदूर, धामणगाव, नांदगावमध्ये प्री मान्सूनच्या कामामध्ये फक्त खोटे बिलं काढणे, DP बदलल्याचं दाखवणे, DP बदलवायचीच नाही, त्याच्यासुद्धा मी तक्रारी केलेल्या आहे। त्याची चौकशी अजून वर्षभरापासून झालेली आहे। आणि म्हणून हा MSEBचा ढेपाळलेला आणि बोगस झालेला कारभार, त्याच्यासाठी अधिकारी जबाबदार आहेत, तेवढे तिथले लोकप्रतिनिधी, आमदारसुद्धा जबाबदार आहेत। आणि म्हणून लोकांचे हाल होत आहे, ती वस्तुस्थिती आहे।